ज्ञानदीप लावू जगी कीर्तन चांग होय अंग हरी रूप प्रेमे चंदे नाचे डोली हरपले देह भाव एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा प्रेमे छंदे नाचे ढोली हरपले देह भाव तुका म्हणे उरला देवा गेला भेवा त्या काळी प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहित पाण्यं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावद्यचिपोद्धरारतावतारं कलङ्कं कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पद्धनं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघु रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए करहु मति अनुसार पधारिए
पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कीर्तन सांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोबा राया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज संत शिरोमणी निळोबा महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित करतात की या विश्वामध्ये कीर्तन भक्ती ही सर्वात पवित्र भक्ती आहे. या भक्तीचा आमच्या जीवनावर होणारा परिणाम आमचं पूर्ण जीवन हरिरूप होईल. पहिलं चरण प्रपंचातील देहभावाचा आम्हाला सहज विसर पडेल. अभंगाचं दुसरं चरण विश्वाचे मालक ज्यांना आपण देव परमेश्वर ईश्वर आत्मा मालिक गॉड जगदेव हरी वेगवेगळ्या नावाने संबोधतो ते परमात्माच आपल्या सगळ्यात जवळचे सोयरे आहे त्याची जाणीव होईल. अभंगाचं तिसरं चरण पहिल्या श्वासापासून ते समारोपापर्यंत जी काळाची भीती आहे तो काळ सहज रीतीनं कीर्तन भक्तीमुळे जिंकला जाईल. अभंगाचं चौथं चरण विठ्ठल टाळी वाजवा मायबाप सर्वांनी भजन करा. बोला पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की सब संतन की पवित्र भूमी श्री क्षेत्र मोठेवाडी गव्हाणेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये संत श्रेष्ठ हरिभक्तीपरायण हनुमंतजी महाराज वाखारे हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज मोठे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाने समस्त कानिपनाथ भजनी मंडळ कानिपनाथ तरुण मित्र मंडळ श्री क्षेत्र मोठेवाडी यांच्या सुंदर नियोजनातनं संपन्न होणारा 32वा अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. या सोहळ्यामध्ये
आज 6व्या दिवसाच्या सेवेचा योग आपल्या सप्ताह समितीचे मार्गदर्शक आदरणीय आमचे स्नेही दत्ताभाऊ मोठे पाटील यांनी संपर्क केला. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा, हनुमानजी महाराजांच्या दर्शनाचा गोड असा योग आला. सेवेचं नियोजन अतिशय सुंदर आहे. 7 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व नामांकित आमचे गुरुबंधूंची कीर्तन सेवा आहेत. कानिपनाथ तरुण मित्र मंडळींचं सुंदर नियोजन आहे. कानिपनाथ भजनी मंडळींचं नियोजन आहे. नियोजनामध्ये असणाऱ्या सगळ्या मंडळींना मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो, धन्यवाद देतो. जोरदार टाळी वाजवा. नियोजनामध्ये असणाऱ्या सगळ्या मंडळींना वंदन आहे. आणि या सगळ्या मंडळींना ज्यांचे आशीर्वाद आहेत ते आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. कारण 32 वर्ष पूर्ण होतात. 32 वर्षापूर्वी ज्या गावकरी मंडळींनी, ज्या ज्येष्ठ मंडळींनी हा सप्ताह सुरू केला त्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून वंदन करतो. कारण त्यांनी पहिल्या वर्षी सप्ताह सुरू केला नसता तर आज आपल्याला 32वं वर्ष साजरं करता आलं नसतं. गावातील ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता बहिणी, गावातील तरुण मित्र मंडळ, उदार अन्नदाते, दिनगीदार, कानिपनाथ भजनी मंडळ, या भजनी मंडळाच्या पाठीशी आपण सगळेजण उभी आहात. कानिपनाथ तरुण मित्र मंडळींच्या पाठीशी आपण सगळेजण श्रद्धेनं उभे आहात. आणि जो या सप्ताहामध्ये सेवा करेल, जो या सप्ताहामध्ये योगदान देईल, जो या सप्ताहामध्ये सहभागी होईल, त्याच्या पाठीशी माझ्या कानिपनाथ भगवंताचे आशीर्वाद सदैव राहतील. वर्षभरातनं 7 दिवस आपण सप्ताहामध्ये सेवा करा. वर्षभर आपल्याला माझे बडे बाबा कोणती अडचण येऊ देणार नाहीत. हनुमानजी महाराज आपल्या पाठीशी राहतात. सप्ताहामध्ये दिलेलं जे योगदान असतंय, फक्त ते तन मन धनानं योगदान असू द्या. धनिकालाच परमार्थ करता येतो किंवा धनिकालाच परोपकार करता येतो असं नाही. ज्याच्याकडे धन नसेल त्याने मंडपामध्ये येऊन कोणतीही सेवा करा. मंडप स्वच्छतेची सेवा असेल, आमच्या टाळकरी मंडळींची सेवा असेल, पारायणाला बसलेल्या पारायणार्थींची सेवा असेल, हरिपाठाला असणाऱ्या वारकऱ्यांची सेवा असेल, काकड आरतीला असणाऱ्या वारकऱ्यांची सेवा असेल, ही सगळी सेवा म्हणजे हीच ईश्वराची सेवा आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. अनेक सांगू तुम्हाला, 32 वर्ष आपल्या गावाला पूर्ण होत आहेत. आपण भाग्यवान आहात की 32 वर्षाची परंपरा आपण सगळ्यांनी टिकवली, सांभाळली, जतन केली. ही परंपरा सांभाळण्याकरता भगवंताची कृपा लागते, आशीर्वाद लागतात. आणि भगवंताची कृपा आणि आशीर्वाद ज्याच्या पाठीशी असतात, ज्या गावाच्या पाठीशी असतात, ते गावकरी मंडळी या पद्धतीनं सुंदर नियोजनात सप्ताह करत असतात. ही सगळी हनुमानजी महाराजांची कृपा आहे, श्री गुरु कानिपनाथ बाबांची कृपा आहे, भगवान पांडुरंग परमात्म्यांची कृपा आहे. ते आपल्याकडनं सेवा करून घेतात. आपल्याकडला गुण ते शोधतात. कोणाला गायन येत असेल तर ते गायनाची सेवा करून घेतात. कोणाला मृदंग येत असेल बाबा तर ते मृदंगाची सेवा करून घेतात. कोणाला कीर्तन ऐकायचे, श्रवण करायचे तर ते श्रवण भक्तीची सेवा करून घेतात. आपल्यातला प्रत्येक गुण त्यांनी हेरला आणि त्यानुसार आपल्याकडनं ते योगदान देऊन घेतात. तुम्ही सगळे मंडळी खूप भाग्यवान आहात की आपण 32 वर्षाची परंपरा सांभाळलीत. पुनश्च एकदा आपल्याला धन्यवाद देतो. मी कानिपनाथ भगवंताला विनंती करेल, हनुमानजी महाराजांना विनंती करेल की आमच्या मोठेवाडीचा सप्ताह 32 वर्ष नाही, 132 वर्ष नाही, 232 वर्ष नाही, तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आमचा सप्ताह असंच पुढे सुरू केला. कारण सप्ताह म्हटल्यानंतर गावकरी मंडळींचं सगळ्यांचं एकत्रीकरण होतं. या यज्ञामध्ये सगळ्यांचा सहभाग होतो. एक विचारानं सगळे परिश्रम घेतात, सप्ताहामध्ये कष्ट घेतात, योगदान देतात. ही भाग्यवान गावकरी मंडळी आहेत. आपण सगळे भजनी मंडळ भाग्यवान आहेत की 32 वर्षापासून बरीच मंडळी भजनी मंडळ टाळ घेऊन उभे असतील. यात ते बरेच जण 32 वर्ष झालेत, अजून एकही वर्ष चुकलं नसेल आपलं. भाग्यवान आहेत आपण सगळे. समोर बसणाऱ्यांचे सुद्धा 32 वर्षातलं एकही वर्ष चुकलं नसेल. सप्ताहाला हजरच आहेत आपण. भाग्यवान आहात. मी आपल्याला 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणाची वृत्ती चांगली लागते 4,
आणि सप्तामध्ये सेवा घडण्याकरता हनुमानजी महाराजांची कृपा लागते 5. ज्याच्या पाठीशी भगवंताची कृपा असते ती सप्तामध्ये सेवा करत असतात मंडळी. म्हणून या सगळ्या संयोजनामध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, गावकरी मंडळींना वंदन आहेत. गायनाचार्य, भजन सम्राट, स्वररत्न वारकरी भूषण, हरिभक्तीपरायण रामदासजी महाराज गव्हाणे महाराजांना वंदन. बबन महाराज गवारे, हरिभक्तीपरायण बबनजी महाराज गवारे, गव्हाणे महाराजांना सुद्धा वंदन. गवारे, गवारे, गवारे आणि गव्हाणे दोन्ही वेगवेगळे. हे गवारे आणि महाराजांना सुद्धा वंदन. बबनजी महाराजांना वंदन, रामदासजी महाराजांना वंदन. मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंग गाजतोय आणि कीर्तन साथीला जी पोषक वादन पाहिजे ते ज्यांच्याकडं पोषक साथ आहे ते आमचे जिवलग स्नेही हरिभक्तीपरायण मृदंगमणी ओंकारजी महाराज. महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. वा, माईकने सुद्धा शिटी वाजवली, एवढा गोड मृदंग आहे. ओंकारजी महाराज गेगडेंना वंदन आहे. शूटिंग ऑपरेटर दादांना वंदन. यूट्यूब चॅनल ऑपरेटरांना धन्यवाद. आमचे सरोदे महाराज हार्मोनियमवर आहेत, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित आपण सगळेजण, सगळ्यांचा उल्लेख माझ्याकडनं झाला नाही, क्षमा मागतो. समोर बसणारी सर्व गावकरी मंडळी, माझ्या माता बहिणी, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळ, सर्वांच्या चरणावरती श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरूंनी कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित केलं. कलियुगामध्ये कीर्तन भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. ऐका, प्रत्येक युगातलं, ऐका ऐका ऐका, माझ्याकडे लक्ष द्या माता बहिणी, सगळे समोर पहा, सगळे समोर पहा, समोर लक्ष द्या. ऐका, कीर्तन भक्ती या जगातली सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीकरता वेगवेगळ्या प्रकारची साधनं होती. त्यामध्ये क्रतये धायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखहे, द्वापारे परिचर्यायाम कलोतद हरिकीर्तनाहा. क्रतयुगामध्ये भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवान विष्णूची उपासना करा 1. त्रेतायुगामध्ये यज्ञ अगदिक कर्म करा 2. द्वापार युगामध्ये पूजापाठाधिक कर्म करा 3. आणि कलियुगामध्ये एकदम सोपं साधन ते कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेरे नारायण जैल भेटे, तेरे नारायण जैल भेटे. कलियुगा माझी करावे कीर्तन, करावे कीर्तन. तेरे नारायण तेरे नारायण दैल कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण दिल भेटी, नारायण तिने दिल भेटी. कीर्तन करावे कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण दिल भेटी. सहज भगवंत आपल्याला भेटतील गड्या. कलियुगामध्ये कीर्तन अंगीकारा. कीर्तनाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक नाम संकीर्तन, दुसरं गुण संकीर्तन आणि तिसरं लीला संकीर्तन. विठ्ठल विठ्ठल. एकांतामध्ये किंवा लोकांतामध्ये जे भजन आपण करतो त्याला म्हणतात नाम संकीर्तन.
भगवंताची गुणानुवाद ज्या कीर्तनात गायले जातात त्याला म्हणतात गुणसंकीर्तन. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या लीलांचं वर्णन ज्या कीर्तनात केलं जात आहे त्याला म्हणतात लीला संकीर्तन. विठ्ठल उडाला 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 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा कीर्तन भक्तीतला अनुभव हा तुमच्या माझ्यासारखा 1 किंवा 2 जन्माचा नाही. आपल्याला कीर्तन फक्त एकाच जन्मात पाहायला मिळालं. मागच्या जन्मात आपण कुठं होतो माहीत नाही, पुढच्या जन्मात आपण कुठं असणार आहोत ती सांगता येणार नाही. जगद्गुरूंनी 4 युग कीर्तन भक्ती अंगीकारली, डोळ्यांनी पाहिली. कृतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगदजींच्या रूपानं भजन केलं, द्वापारयुगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपानं आणि त्यांनी स्वतः भजन केलं. 4 युगांची कीर्तन भक्ती, भजन भक्ती, कीर्तनातला अनुभव 4 युगांचा आहे. आपला कीर्तनातला भजनातला परमार्थातला अनुभव 10-20 वर्षांचा असतो, तरी आपल्याला किती आनंद मिळतो बरं. 10-20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, तरी आपल्याला किती समाधान मिळतंय. मग जगद्गुरूंना 4 युग भजन केलं, किती समाधान आणि किती आनंद असेल. ही प्रासादिकता ही जगद्गुरूंच्या कलियुगातल्या भजनात पाहायला मिळाली. ज्या गावात माझे जगद्गुरू जातील ते अख्खं गाव भजन करायला लागायचं. ज्या रस्त्याने माझे जगद्गुरू जातील तो रस्ता भजन करायचा. रस्त्यात असणारी झाडं महाराजांबरोबर बोलायचे, भजन करायचे. बाबा रामकृष्ण हरी, झाडं म्हणायचे, झाडं. वृक्ष बोलायचे. आपल्याबरोबर झाडं बोलले कधी? आपल्याबरोबर कधी कधी माणसंच बोलती नाही, तेव्हा झाडायचं काय, खेटून जातीन पण बोलायचे नाही. झाडं बोलायचे. बाबा विसरले मला तुम्ही, अहो रामकृष्ण हरी, मलाही भजन करायचंय. अहो एकांत असो लोकांत असो, सगळ्यांकडून माझ्या जगद्गुरूंनी भजन करून घ्यावं. येणे सुखे रुसे एकांताचा वास, येणे सुखे रुसे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाईती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सुयरी वनचरे. भजन करावं. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमिते ते मना क्रीडा करी, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाची, वृक्षवल्ली आम्हा सुयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सुयरी वनचरी. पक्षी, वृक्ष, वेली महाराजांबरोबर भजन करायच्या. नुसते बोलत नाही पण भजनही करायच्या. पक्षी ही सुस्वरे, बेसुरे नाही. पक्षी ही सुस्वरे. जो स्वर माझ्या जगद्गुरूंचा असेल त्या स्वरामध्ये पक्ष्यांनी भजन करावं. काय दिव्यत्व आहे हो, काय चमत्कार आहे. बरं ना पक्ष्यांचा परिचय, ना वृक्षांचा परिचय, ना वेलींचा परिचय. आपण एखाद्याबरोबर परिचय करून 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 त्याच्या जवळ जातो, मग तो आपल्याबरोबर बोलायला लागतो. बरोबर. अनोळखी माणसं बोलत नाही, नाहीच बोलू शकत. ते वृक्ष अनोळखी आहे, कुठेही जाऊ देत बाबा, भजन करावं. अहो ही दिव्यत्व आणि ही प्रासादिकता ही फक्त भजनाच्या साधनेनं आली होती. बरं ऐका बरं. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज एक दिवस कीर्तन आटोपलं, दत्तभाऊ घरी येत होते, पायी प्रवास. पर कीर्तन आटोपलं तरी महाराजांचं भजन बंद नसायचं.
भजन सुरूच. रात्री 12च्या नंतरचं प्रहर, तिसरा प्रहर 12 ते 3. पहिला प्रहर 6 ते 9, दुसरा 9 ते 12, तिसरा 12 ते 3 आणि चौथा 3 ते 6, असे 4 प्रहर आहे. रात्रीची शांत वेळ, त्या शांत वेळेत महाराजांच्या भजनाचा आवाज हा काही किलोमीटरवरती पोहोचायचा. भजन करावं महाराजांनी. तुवा केले रे अमृता कोडत्याही तू परता, पाचा तत्वाचा जनिता, सकळ सत्ता नायक तू, माऊली हुनी मयाळ तू, माऊली हुनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू, माऊली हुनी मयाळ. भजनाचा आवाज चौफेर फिरला. महाराज रस्त्याने येतात. रस्त्यात एक गाव लागलं, टाळगाव चिखली, आणि त्या गावामध्ये 4 जण चोर बसलेले. ते वाट पाहत होते, गिऱ्हाईक येतं का, गिऱ्हाईक येतं का. महाराजांचा आवाज त्यांच्या कानावर आला. चौघ सावध झाले. गिऱ्हाईक आलं रे. चौघांनी महाराजांना अडवलं. थांबा. थांबले बाबा. तुमच्याकडे काय काय साधन आहेत बोला, काय काय तुमच्याकडे ठेवलं, काय काय. महाराज म्हणे माझ्याकडे वस्तू का आहे ना, कोणत्या. विणा आहे, टाळ आहे आणि चिपळ्या. त्या चौघातलं एक म्हणे भजनी आहे. जाऊ द्या, नका नादी लागू, जाऊ द्या भजनी. दुसरा म्हणे नाही नाही बाबा काय करते हो तुम्ही. म्हणे कीर्तन प्रवचन भजन. दुसरा म्हणे मग सोडूच नका हो. जाऊ दे, ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद देतो. बाकीचे प्रसाद घ्या गो कीर्तन आटोपल्यावर सगळ्यांना. बाबा तुमच्याकडे धन आहे. जगद्गुरु म्हणतात आहे ना धन माझ्याकडं. आम्हा विठ्ठल जीवन टाळ, चिपुळिया धन. आम्हा विठ्ठल जीवन टाळ, चिपुळिया धन. गोड लागे, गोड लागे गाता गीती. विठ्ठल चित्ती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल विठ्ठल चित्ती. गोड लागे, गोड लागे गाता गीती. विठ्ठल चित्ती, विठ्ठल चित्ती. विठ्ठल चित्ती, विठ्ठल चित्ती. चित्ती. महाराजां म्हणे माझ्याकडं टाळ आणि चिपळ्या, दुसरं काय धन. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, वावया जतन, हे उपाय लाभाचे. ते चौघामध्ये कुजबूज सुरू झाली. काय करायचं, जाऊन द्यायचं बाबाला. शेवटी ते म्हणे काही नसू द्या बाबाकडं, पण बाबा तब्येतीनं बरे, आपल्याबरोबर घ्या म्हणे. ते 4 जण आणि बाबा
किती झाले? 5. एका श्रीमंत सावकाराचं घर पाहिलं. 2 मजली माडी. वरच्या मजल्यावर सावकार राहतात. खाली ही चौघं थांबले. महाराजांना वरती पाठवलं. खालून एकाने आवाज दिला, बुवा जड जड वस्तू फेका. महाराजांच्या दृष्टीनं जड काय? कोपऱ्यात एक लाकडाचा ओंडका पडलेला होता कोपऱ्यात. तो महाराजांनी उचलला आणि असा गॅलरीत आणला. ताकदीनं उचलला, आणला गॅलरीत आणून वरून उचल कट्टा पाटा वरवंटा दगड लाकडं जड सगळं खाली आलं. दुसरा म्हणे, बाबाला कळलं नाही काय नो बाबा, अहो हलकं हलकं पहा, काही पिवळं पांढरं चमकत का पहा म्हणे. आता धान्य नेसायचं सूप राहतं, सूप त्याला कलर दिला होता पिवळा. महाराजांनी ते सूप खाली टाकलं. केर सोनी खाली टाकली. केर भरला तो टाकला. बराच वेळ वाया गेला. हे चौघं म्हणे काही मेळ लागा ना, कवर आवाज द्यायचा म्हणे बाबाला. अरे पाठ झाली म्हणे, पहाट आता पाठ झाली हा शब्द महाराजांच्या कानावर गेला. आणि ओंकार दादा जगद्गुरूंचा नियमाचा काकडा आहे तिथं काकडा सुरू झाला महाराजांचा. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीन जनांची सावली, ही दावोनी स्मरताची, पंढरपुरीचे भीमातटी, पंढरपुरीचे भीमातटी. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा या जन्माच्या, धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजली, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजली. हे पाता पाता मनना पुरे दनी, पाता पाता मनन पुरे दनी, देखिला देखिला माय देवांचा देव, देखिला देखिला माय देवांचा देव. आता कोठे दावे मना, तुमचे चरण देखलिया, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाईच ठेवून भावी एका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलासे लेखा गा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता मुका झालो, वाचा केली बहिरा झालो, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो, बहिरा झालो. नाही ऐकिले हरी कीर्तना, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठना, गर्भी बहिरा झालो त्या दोने. बहिरा झालो, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो, बहिरा झालो, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो, बहिरा झालो. जगजोगी जगजोगी जाग, जाग बोलती
जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजा वास तळ पूजा पत्र काही बळ पुष्प तोया जगजोगी जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग बोलती जाग बोलती जाग बोलती. जाग आली घरमालकाला. कारण काकड आरतीमध्ये आमचे सगळे वारकरी मंडळी सांगतील, महाराज मंडळी सांगतील की जोगीचा नंबर आला की तोपर्यंत उजाडलेलं राहतं सगळं. काही पठ्ठे खास जोगी करता येतात घरूनच. कारण मुका बैरा जोगी हा अभंग फार छान आहे, एकदम छान. काकड आरतीतला जो परमार्थ आहे, काकड आरतीतलं जे तत्वज्ञान आहे ते एकदम सर्वसामान्याला कळेल असं तत्वज्ञान आहे. मेडिकल सायन्समध्ये एक वाक्य आहे, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. नंतर केलेल्या उपचारापेक्षा अगोदर घेतलेली काळजी कधी चांगली. काकड आरती म्हणजे आमच्या जीवनात आम्ही अगोदर काय काळजी घ्यायची त्याचे परिणाम आहेत. हो, जर तुम्ही कोणाचेच कौतुक केलं नाही, तुम्ही साधू संतांना वाईट बोलले, जी वाणी दिली त्या वाणीनं वडीलधाऱ्यांचा अपमान केला, माता बहिणींचा अपमान केला, कधी मित्रांशी व्यवस्थित नाही वागले, वाणी कधीच चांगली वापरली नाही ना, त्याचा पुढचा परिणाम लगेच आहेत. साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, ते नेवाच्या पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लादली, मुका झालो वाचा गेली. गाव जमा झालं तिथं माझ्या जगद्गुरूंचा काकडा ऐकायला. गाव येईल यात नवल नाही. तो स्वर असा होता दत्तभाऊ की त्या स्वरामुळे 5-7 गावात फोन झालेत, या लवकर या. अरे इथं काकडा चालू आहे, काय जोरात काकडा आहे म्हणे. 5-7 गावचे वारकरी आले. बरं, या सगळ्या गर्दीमध्ये हे गर्दी जमा झाली. या गर्दीमध्ये हे 4 जण सुद्धा थांबलेले आहे. तुमच्या लक्षात आहे नाही, 4 थांबले. ते बंद राहू द्या. हे 4 जण थांबले. घरमालकाने उठून पाहिलं, महाराज तुम्ही काकड्याला अचानक आले, मला अगोदर सांगायचं ना. ती मोठेवाडीची साऊंड सिस्टीम बोलवली असती ना पण काकड्याला. काय सुंदर साऊंड आहे म्हणे. पण महाराज म्हणे तसाही मी एकटा येईल नाही, मग दिंडी बरोबर. आता कुठे म्हणे तुमची दिंडी. आता हे 4 जण खाली थांबलेले. बरं, यांना आता निघून जावं तर गाव पकडणार आहे, त्यापेक्षा ते तिथंच टाळी वाजवायची. जगजोगी जगजो. कधीच भजन केलेलं नाही, पण आज मात्र एका सिद्ध महापुरुषाच्या सान्निध्यात आले बरं का. उगाच कोणी भजन करत नाही, उगाच कोणी परमार्थाला येत नाहीत, उगाच कोणी नामस्मरण करत नाहीत. या महात्म्यांच्या ताकदीनं माणसं जोडले जातात. हो, ही ताकद आहे. हे 4 जण खाली उभे होते. मग घरमालक म्हणे बोलवा ना तुमची दिंडीवर. महाराजांनी आवाज दिला, भाऊ वर या वर या. 4 जण वर जाताना म्हणे तुला म्हटलो होतं हे भजनी नादी नका लागू. भजनी बाबा कशाला तू गेलास तर आपण हेच वर जाण सगळ्यांनी पहा. आता हे काय होणार बरं. घरमालक म्हणे आता काय सन्मान करू तुमच्या दिंडीचा, बोला. घरमालक एकही शब्द वाईट बोलला नाही बरं. त्यांनी पाहिलं हे काही वारकरी नाहीत, पोशाखात नाहीत, गळ्यात टाळ नाहीत, डोक्यात टोपी, काहीच वारकऱ्याचं लवलेच नाही. घरमालकाने ओळखलं होतं. आता ते विद्वान माणसं, मोठी माणसं, त्यांना काय ओळखायला टाईम लागतो वेळ. पण घरमालक म्हणे काय सन्मान करायचं तेवढं बोला. माझे जगद्गुरू म्हणे काकडा झाला का भूक लागते, बरोबर आहेत की नाही. काकडा संपला ना धनकून भूक लागते. चांगला 2.5-3 तासाचा काकडा होऊ द्या बा, धनकून भूकच लागते. घरी गेल्यावर माणसाने 2 भाकरी चुरल्या पाहिजे. घरमालक म्हणे काय सन्मान करू. महाराज म्हणे भोजन प्रसादाची व्यवस्था करा. आता घरमालक सुद्धा दादा इतके भाग्यवान आहे. ते म्हणे हे महात्मा परत येत नाहीत, हे स्वतःहून आलेले. आता मला तयारीच करू द्या म्हणे भोजन प्रसादाची. पहिल्यांदा साधू आले दारात, महात्मा आले दारात. काय भाग्य म्हणे माझं. त्याने असा स्वयंपाक बनवला ना, रश्याच्या 3 भाज्या केल्या, मटकीची, बटाट्याची, वांगीची. कोरड्या 3 केल्या, मेथीची, भेंडीची, शेपूची.
भज्यात 3 प्रकार केले, कांद्याचे, बटाट्याचे, घोसळ्याचे. चटण्यात 3 प्रकार केले, हिरव्या मिरचीचा ठ्याचा, आवरी चटणी, जवसाची चटणी. पापडात 2 प्रकार केले, तळलेले वेगळे, भाजलेले वेगळे. 71 रुपये किलोचा आंबेमोहरचा तांदूळ आणला, त्याच्यावर शिजलेल्या डाळीचे 2-4 दाणे, गावरान तुपाची धार, लिंबू, मीठ, मिरची, गाजर, काकडी, लोणचं. तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागला असेल पहा. मलाही प्रॉब्लेम यायला लागला बोलता बोलता. 8:30 वाजली, ती प्रसादाची वेळ झालीच ना. हो बस ना, एवढे पदार्थ हे पदार्थ झाले. ऐका बरं का आता, होय अंग हरिरूप काय कळेल तुम्हाला. प्रस्तावना संपवतो आता. अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावच या दृष्टांतात आहे. हा दृष्टांत घडलेला आहे, दंतकथा तर अजिबात नाही. घडलेला प्रसंग आहे, माझ्या जगद्गुरूंच्या जीवनचरित्रातला प्रसंग आहे. ज्यावेळी या 4 जण प्रसादाला बसले, त्यावेळी ते सामान्य पंक्तीला नव्हते, एका सिद्ध महापुरुषाच्या पंक्तीला बसले. नुसतं साधू महात्म्याच्या पंक्तीला जरी बसलं ना, तरी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अरे यांच्या मनातले वाईट विचार गेले ना, ते प्रसाद घेता घेता म्हणायचे एकमेकाला, रामकृष्ण हरी राम. ते म्हणे, अरे तू कधी जय हरी म्हणला नाही ना, आज कसं काय रामकृष्ण हरी म्हणायचा. तो पहिला म्हणायचा रामकृष्ण हरी, दुसरा म्हणायचा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरा. भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर ते पहिले एकच दुसऱ्याला म्हणे, मला आता बाबाला सोडायचं नाही म्हणे, आपल्याला ह्या बाबा बरोबरच राहायचं, आता घरदार घरी जायचंच नाही म्हणे. दुसरा म्हणे मला राहायचं, तिसरा म्हणे मला राहायचं, चौथा म्हणे मला राहायचं. हे 4 जण बसताना चोर म्हणून बसले. ज्यावेळी भोजन प्रसाद घेऊन झाला ना दादा, ज्यावेळी हातावर पाणी पडलं, भोजन प्रसाद घेऊन झाला, अन्नदाता सुखी भव आशीर्वाद दिला, आणि उठताना नुसते माळकरी म्हणून नाही उठले, तर माझ्या जगद्गुरूंच्या 14 टाळकऱ्यांपैकी हे 4 टाळकरी शेवटच्या श्वासापर्यंत बरोबर राहिले. याला म्हणतात होय अंग हरिरूप 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 कीर्तन सांग कीर्तन सांग सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग. महाराज वा वा वा. कीर्तन सांग हरिरूप 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 कीर्तनचांग कीर्तनचांग होय अंग हरिरूप. कीर्तनचांग कीर्तनचांग गात्यामध्ये एकच शब्द महाराजांनी 2दा वापरले. शास्त्रामध्ये एक शब्द 2दा वापरायला परवानगी नाही, दुरुक्तीचा दोष लागतो. तरीही महाराजांनी गात्यात बऱ्याच अभंगात एक शब्द 2दा वापरलात. अमर आहा खरी की पहा खोटी ही. कीर्तनचांग कीर्तनचांग होय अंग हरिरूप. मग एक शब्द 2दा वापरायचं कारण, संतांची जागृती 2 प्रकारची आहे. एक कर्तव्य जागृती आणि दुसरी स्वरूप जागृती. पहिलं कीर्तन चांग कर्तव्य जागृती करता, आणि दुसरं कीर्तन चांग स्वरूप जागृती करता. विठ्ठल विठ्ठल. आमचं पहिलं कर्तव्य, आजपर्यंत मला जे माझ्या हनुमानजी महाराजांनी सांभाळलं, मी त्यांच्या भजनात राहणं, मी त्यांच्या सान्निध्यात राहणं, मी त्यांच्या ऋणात राहणं, हे माझं कर्तव्य आहे. आजपर्यंत आपल्याला भगवंत सांभाळतात. बरं, एक देवाचे उपकार सांगू का? आपल्यावर इतके उपकार आहेत ना, की देव भजन करणाऱ्यांनाही सांभाळतात आणि भजन न करणाऱ्यांना सगळ्यांना. बरं, पंढरपूरला गेल्यावर कधी 2 लाईन केल्या त्यांनी, हे भजनी चला पहिले, हे बिगर भजनी 2 दिवसानं या, असं होत नाहीत ना. हो, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील कैसे नाय, कारे नाठविसी कृपाळू देवासी.
पोषितो जगासी एकला तो या विश्वाला सांभाळण्याची ताकद एकट्या परमात्म्यात आहे. मला थोडा गाण्याचा नाद आहे. तुम्ही म्हणतात मधून मधून काय वात उठतो का काय का झटका येतो. पहिल्यांदा ओंकार दादा जी माणसं आपल्याला भेटतात ती साशंक राहतात ना की नेमकं हे मध्ये मध्ये काय करतो बा नि बरं. नेमकं आता 7 ते 9च्या वेळेत फ्रेश राहतात सगळे बबन दादा, पण 9 ते 11ला फार अडचणी तिथे. 9 ते 11ला न्याऱ्या होईल राहत्या आणि 10च्या पुढं तर 100% तंद्री लागते. बरेच सॉफ्टवेअर आउट ऑफ कव्हरेज एरिया राहतात 10 नंतर. आणि आपण गायला लागलो का त्यांची तंद्री तुटती. ती म्हणते काय झटका येतो का काय काय नाही गेला नेमकं. परमात्मा आहे. हनुमानजी महाराजांचे उपकार आहेत माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर. मी मोठेवाडीला आलो असं मी म्हणू शकत नाही. ही हनुमानजी महाराजांची कृपा आहे. ही श्री गुरु कानिपनाथ बाबांची कृपा आहे. ही भगवान पांडुरंग परमात्म्यांची कृपा आहे की ते इथपर्यंत घेऊन आले. हे सगळं त्यांचं नियोजन आहे. म्हणून तयाचे भजना चुकू नको, चुकू नको. तयाचे भजना चुकू नको, नको. तयाचे भजन चुकू नको, चुकू नको. तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको. आपल्याला सांभाळतात, आपली काळजी घेतात. एक भगवान परमात्मा आहे. मी माफी मागून बोलू का, संसार आपली कोणतीच काळजी घेत नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? संसारातलं तुमच्या माझ्यावरचं जे प्रेम आहे ते आपल्या कर्तृत्वावर आहे, ते आपल्यावर नाही आहे. जन हे सुखाचे जवळ दिल्या घेतल्याचे तवरच काळजी आहे. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. इष्टमित्र स्वजन सखी येतो सुखाची मांडणी. एक लावी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून. हा विठ्ठला विठ्ठला. कर्तव्य सांगतो. रात्री भगवंता मला विश्रांतीचं स्वातंत्र्य देतात. विश्रांती करताना आमची मर्जी आहे आणि सकाळी डोळे उघडताना त्यांची मर्जी आहे. रात्री डोळे बंद करताना आमची मर्जी आहे, सकाळी डोळे उघडताना त्यांची मर्जी आहे. रात्री आराम केला आणि भगवंताने आपल्याला नाहीच उठवलं सकाळी, घरचे उठवतील? उठवतील? पेटवतील. तुम्ही माफ करा मला. हे भगवंत स्वतः म्हणतात. पहिले उपकार भगवंतांनी सकाळी आठवणीनं आमचे डोळे उघडले, उठवलं, बरोबर. पण रात्री तुम्ही त्यांना सांगा आराम करताना की प्रभू मला पहाटे 3:30ला उठवा. उठवतात ते. मला 4:30ला उठवा. उठवतात ते. बरं, उठवल्याबरोबर सगळ्या गोष्टी लगेच अपडेट होतात, आठवतं. रात्री झोपेत विसरतो आपण सगळं. हे डोळे उघडल्याबरोबर लगेच आठवतं. सॉफ्टवेअरमध्ये असा रूल आहे, नियम आहे की सॉफ्टवेअर लॉग आऊट केलं आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलं तर आतला डाटा इनिशियलायझिंग म्हणजे लोड व्हायला वेळ लागतो. तुम्ही हँडसेट आहे आपला, त्याला रिस्टार्ट करून पहा, तो लगेच काम करत नाही. मधला डाटा अपलोडिंग इनिशियलायझिंग व्हायला वेळ लागतो त्याला. आमचं रात्री डोळे बंद करणं म्हणजे आमचं हे सॉफ्टवेअर लॉग आऊट होतं आणि सकाळी डोळे उघडणं म्हणजे हे सॉफ्टवेअर लॉग इन होतं. आपल्याला डोळे उघडल्यावर आठवायला वेळ लागला का हो कधी? आज सकाळी उठलो काहीच आठवना हो. गाव कळाना, नाव कळाना, माणसंच कळाना. तेवढ्यात सौभाग्यवती चहाचा कप घेऊन आले, चहा घ्या. आणि आपण त्यांनाच म्हणायला लागलो तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय बा. म्हणून तायाचे भजना चुकू नको. हे कर्तव्य आपलं.
जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे. भगवंत स्वतः म्हणतात मी या विश्वाची जबाबदारी घेतोय, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धरी आहे. प्रभू स्वतः म्हणतात म्या बोलविलिया वेदू बोले, म्या चालविलिया सूर्य चाले, म्या हलविलिया प्राणू हले, जो या जगाती चाळीता तुझी आसतेने वेदासी बोलणे, 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 मरे गजारिणी तुझी आसतेने वेदाची बोलणे, हा तुझी आसतेने वेदासी बोलणे, वेदासी बोलणे, हा सूर्याची चालणे तुझी यामुळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझी यामुळे, आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, गमपकामरे गजारिणीचा आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्याचे चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, गमपकामरे गजारिणीचा आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा, आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा, आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. चालवणारे ते, बोलवणारे ते, चालीला बुद्धी देणारे तेच आहेत. नाही तर इथं उभं राहिल्यावर आठवण्याची बुद्धी तेच देतात. नाही तर घरी गाणारे लई आहे, घरच्यांचे कान पकले ते म्हणते माईकवर म्हणा ना, सत्ता चालू आहे तिकडे जा, माईकवर आल्यावर आठवलं पाहिजे. ही ताकद त्यांची आहे, ताकद शक्ती त्यांची आहे, ते देतात शक्ती. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे, अर्थ गुह्य भाव तोची जाणे, तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे, अर्थ गुह्य भाव तोची जाणे, का म्हणे मज बोलवितो देव ऐसा गुह्य भाव तोची जाणे. मला बोलवतात साळुंकी मंजुळ बोलत असे, शिकविता धनी वेगळाची, म्हणून कीर्तनच सांग. आपण त्यांचं भजन करावं, कर्तव्य. एक स्वरूप, आपण ज्या स्वरूपानं जन्माला आलो ते श्वास आहे. मला एक सोपा प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्याला लगेच कळेल चिंतन. आपल्याला नाव अगोदर दिलं का श्वास अगोदर मिळाले? श्वास. मग आपले श्वास महत्वाचे का नाव? श्वास. जे परमात्मा मला श्वास देतात तेच महत्त्वाचे आणि ते माझं स्वरूप आहे. त्या श्वासाच्या ममत्वानंच आमचं जीवन संचलित होतं, ऑपरेट होतं. हां, ते ऑपरेट करतात. मग ते स्वरूप करण्याकरताच कीर्तनच सांग आहेत. आपल्याला हे मूळ स्वरूप कळण्याकरता आहेत. तसा चिंतनाचा भाग खूप मोठा आहे, पण आपण धावत्या वेगेत पुढे जाऊ आता. की मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण म्हणतो मी नावाचा, संत महापुरुष म्हणतात मी देवाचा. हे माझं मूळ स्वरूप आहे. विठ्ठल आमचं पूर्ण जीवन हरिरूप होतं कीर्तन भक्तीमुळे. पूर्ण जीवन हरिरूप होणं म्हणजे काय? आपल्या नजरेत भेद राहत नाही. हा लहान तो मोठा, हा गरीब तो श्रीमंत, हा सुंदर तो कुरूप, भेदच नाही. हो, जगद्गुरूंचं कीर्तन भक्तीतला चमत्कार असा आहे की ज्यावेळी निर्याणाचं प्रकरण त्यांनी लिहिलं गात्यामध्ये,
त्यावेळी निर्याणाच्या प्रकरणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांडिले. माझी विषमता निघून गेली. आता जगद्गुरूंच्या नजरेत विषमता नव्हती, सगळ्यांना एका नजरेनं पाहणं, त्याला म्हणतात होय अंग हरिरूप. माझ्या नाथबाबांनी गंगोत्रीचं तीर्थ गाढवाला पाजलं, याला म्हणतात होय अंग हरिरूप. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्रास देणाऱ्यांकरता सुद्धा देवाकडे विनंती केली. ओंकार दादा, आपण त्रास देणाऱ्याला विसरत नाही. आपण म्हणतो तू आता किती गोड बोल, पण मला काय त्रास दिले माय मला माहीत तो. आपण विसरत नाही. पण माऊलींनी म्हणावं होय अंग हरिरूप. माऊलींनी म्हणावं, जे काळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. होय अंग हरिरूप. ऐका आता, अंग हरिरूप झालेलं जीवन कसं असतं. पंढरपूरच्या इतिहासामध्ये एक दृष्टांत ऐका. दुसऱ्या चरणात प्रवेश करू आपण. अगदी 2 मिनिटात दृष्टांत संपवतो. पंढरपूरच्या 32 किलोमीटर जवळ मंगळवेढा नावाचं गाव. त्या गावामध्ये श्यामा नावाची गणिका राहत होते. दत्तभाऊ त्या गणिकेला समाज उपेक्षित नजरेनं पाहायचा. तू वेश्या आहे, तू येत जाऊ नकोस, तुझं तोंड दाखवू नकोस, तुझं तोंड पाहिलं की आमचे कामं होत नाही, तू अशुभ आहेत, येऊ नको तू गावात. उपेक्षित जीवन जगायची ही भगिनी. पण या भगिनीचं दुर्दैव, हिला एक मुलगी झाली. मुलगी की ज्या मुलीला फक्त आई माहिती आहे, वडील कोण आहे ते माहीत नव्हतं. गणिकेची मुलगी, उपेक्षित मुलगी. पण मुलगी इतकी सुंदर, इतकी सात्विक, इतकी रूपवान की सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज या मुलीच्या चेहऱ्यावर आहे. 12-15 वर्षाची मुलगी झाली. गावात यायला लागली. गावकरी विचारायची, बाळ काय नाव तुझं? कान्होपात्रा. आईचं नाव? श्यामा. वडिलांचं नाव सांग. माझ्या कान्होपात्रा मातीला वडिलांचं नावच माहीत नव्हतं. घरी गेली, आईला विचारलं, आई माझे बाबा कोण आहेत ग, माझे वडील कोण आहेत ग? आईला वडील सांगता येणार. ढसढसा रडू लागल्या मायली की. आपल्यासारखी मंडळी भेटली की विचारायचे माझ्या कान्होपात्रा मातीनं, दादा माझे वडील कोण येतो? आई माझे वडील कोण येतो? या प्रश्नाचं उत्तर कोण देईल मला? गावातील एका ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला आळंदीला मिळेल. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज हे प्रज्ञावंत संत आहेत. तिथं सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. कान्होपात्रा माता माऊलींकडे आल्या. माऊली माझे वडील कोण येतो? माऊली हसले. माऊली म्हणे, जे वडील तुम्हाला रस्त्यावर ठेवून निघून गेले, जे वडील तुमची जबाबदारी घेत नाही, जे वडील तुम्हाला स्वीकारणारच नाही, त्या वडिलांचं नाव ऐकून तुम्ही काय करणार आहात? आता उलट दुःखच होणार आहे आणखी. मग मला वडील नाही आहेत का? माऊली म्हणे, आहेत. तुमचे वडील आणि माझे वडील एकच आहे. कुठे आहेत ते? पंढरपुरा. जा पंढरपूरला. पाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत. स्वीकारतील मला माझे वडील. मग या विश्वातील सगळ्यांना ते स्वीकारतात. फक्त श्रद्धेनं भजन करत जा, स्वीकारतील. माझे कान्होपात्रा मातेनं खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली. पंढरपुरात भजन करत करत आल्या. चंद्रभागेचं स्नान झालं. पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं. नगर प्रदक्षिणा झाली. बारीमध्ये दर्शन करता उभ्या. उत्कंठा शिगेला पोहोचली. कधी दर्शन होईल देवा? आज मी पहिल्यांदा आपल्या दरबारात आले. माझी आई तुम्ही आहात, माझे वडील तुम्ही आहात, माझे सर्वस्व तुम्ही आहात. मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे. प्रभू कधी दर्शन होईल? भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस पाहे रात्रंदिवस वाट तुझी.
भेटी लागी जीवा लागली से आस. डोळ्याला धारा लागल्या. बारीमध्ये दर्शन करता उभ्या आहे. अभंगा मागून अभंग संपत होते. एक वारकरी पळत पळत आला. कान्होपात्रा मातेला विचारू लागला, ताई तुमचं नाव काय हो? म्हणे कान्होपात्रा. अहो तुम्हाला पकडण्याकरता बिदरच्या बादशाचं सैन्य आलेलं आहे. तुम्हाला पट्टराणी करून घ्यायचंय. तुम्हाला जावं लागेल. कान्होपात्रा माता म्हणे मी बादशाकडे जाणार नाही. माझं सर्वस्व मला इथं सापडलंय. आता मला माझ्या भगवंताने स्वीकारलंय. मला देवाकडे जायचंय. कान्होपात्रा माता पळत निघाल्या. भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहिलं. मोठे वाडीकर मंडळी, आपण सगळे माझ्या कान्होपात्रा मातेबरोबर पंढरपुरात चला. आपण पंक्तीला परत येऊ. मोठेवाडीला पंढरपुरात चला. माझ्या कान्होपात्रा मातेनं विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. दादा, विश्वाच्या मालकाचं स्वरूप एवढं गोड आहे, एवढं सुंदर आहे. वारकरी मंडळी 32-48 तास बारीमध्ये उभे राहतात, थकून जातात. पण 48 तासांचा थकवा फक्त 48 सेकंदात निघून जातो. ही ताकद माझ्या भगवान पांडुरंगाच्या स्वरूपात. एवढं गोड स्वरूप पाहिलं आणि देवाला विनंती करू लागल्या, देवा मला बादशाचं सैन्य शोधतंय. काही क्षणात ते माझ्यापर्यंत येणार आहे. आता माझं रक्षण तुम्ही करा, कारण या जगतावर सत्ता तुमची आहे. माझी आई तुम्ही आहेत, माझे वडील तुम्ही आहेत. मला बादशाकडे नाही जायचं देवा. लाखो वारकऱ्यांना तुम्ही तुमच्या चरणाजवळ जागा देता. माझाही हक्क आहे. माझं रक्षण तुम्ही करा. तुका म्हणे भार घातलिया वरी होईन कैवारी नारायण. हो, भार घातला माझ्या कान्होपात्रा मातेनं. भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारली. नेत्राश्रूंनी अभिषेक घातला. घळघळ घळघळ डोळ्यातनं अश्रू जरा वाहतात. भगवंताचा धावा केला. पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला तुळसी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला घरातच कारावास सोसलार रात्रंदिस तुझा मानुनिया कौल नाही ओलांडलीस गोड लागना शिवार गोड लागना शेत चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत तुझा नामाविन नसे काही ठाव विठ्ठला जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला कान्होपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली. दादा लक्षपूर्वक ऐका. आतल्या कीर्तनातला आजच्या कीर्तनातला चमत्कार प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. कान्होपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली. भगवंताच्या मूर्तीत विलीन झाली. कान्होपात्रा मातेनं देवाच्या चरणाजवळ देह ठेवला. कथा थांबवतो. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण पंढरपूरला गेल्यावर सगळ्यात पहिले दर्शन कान्होपात्रा मातेचं घेतो का भगवंताचं घेतो? पहिले दर्शन कान्होपात्रा मातेचं घेतो. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची भेटी झाली म्हणून ज्ञानदेवाची. याला म्हणतात हरपली देह
टाळी 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 सर्वांनी टाळी वाजवा मायबाप. प्रेमे चंदे नाचे डोले हर बली देह भाव. परमार्थातल्या 4 अवस्था ऐका. पहिली अवस्था प्रेमे, दुसरी अवस्था छंदे, तिसरी अवस्था नाचे, चौथी अवस्था डोले. या 4 अवस्थांनी परमार्थ पूर्ण होतो. भजनामध्ये प्रेम असेल तर ते भजन स्वीकारतात. भगवंत स्वीकारताना प्रेम पाहतात. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. जर भजनामध्ये प्रेम नसेल, साधनेमध्ये प्रेम नसेल तर भगवंत ती साधना स्वीकारत नाही. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. नाथबाबा चिंतन करतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. छंदे, छंद लागावा. माझ्या हनुमानजी महाराजांच्या दरबारात एखाद्याला छोटी सेवेचा छंद आहे, त्याने आयुष्यभर जपा. हनुमानजी महाराजांच्या मंदिरात काही जण दररोज दिवा लावतात, फार चांगला छंद येतो. दररोज काहींचा नित्य नेहमी दररोज दिवा लावायला सायंकाळी येतात, दर्शन घेतात, चांगला छंद आहे. वडीलधाऱ्यांची सेवा करणं चांगला छंद आहे. माता बहिणींचा आदर करणं चांगला छंद आहे. सगळ्यांशी प्रेमानं राहणं चांगला छंद आहे. या मनाशी लागो हरिनामाचा छंद, आवडी गोविंद गावयाशी. नाचावं, तिसरी अवस्था. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. डोले, ज्यांना नाचणं शक्य नाही त्यांनी बसल्या बसल्या मस्त भजनाचा आनंद घ्यायचा आणि डोलायचं. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. आपण किती दिवस थांबणार आहोत माहीत नाही, पण जेवढे दिवस थांबायचे तेवढे दिवस सगळ्यांमध्ये आनंदी राहूनच थांबायचं. क्वांटिटीजपेक्षा क्वालिटीला महत्त्व असतं. आयुष्याची आकडेवारी ही झाली क्वांटिटी आणि आपण केलेली सेवा ही झाली क्वालिटी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य फक्त 22 वर्षांचं आहे. पण आजही माऊली हा शब्द उच्चारला की माझ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर उभी राहते. आणखीन एक चमत्कार सांगतो. लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात. वारकरी मोजूच शकत नाही, एवढी संख्या वाढली. लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात, पण एकही वारकरी उपोशी राहत नाही. ही ताकद जर कोणाची असेल तर ती माझ्या ज्ञानदादाची ताकद आहे. 22 वर्षामध्ये प्रासादिक रूपानं 5 प्रकारची ग्रंथ संपदा दिली. आम्हाला पंढरीची वारी दिली, आम्हाला भावार्थ दीपिका दिली, आम्हाला हरिपाठ दिला, आम्हाला पसायदान दिलं. ही माऊलींची प्रासादिकता आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्षांचं आहे. पण 3 जगद्गुरूंपैकी एक जगद्गुरू झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं आहे. वयाच्या 16व्या वर्षी भगवान कोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा महाराष्ट्रातला तरुण. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा महाराष्ट्रातला तरुण. वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघालेला महाराष्ट्रातला तरुण. वयाची 50 वर्षातले 35 वर्ष तुमच्या माझ्याकरता समर्पित करणारा महाराष्ट्रातला तरुण. याच तरुणामुळे तुमच्या माझ्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य, तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच तरुणाने तुमच्या माझ्याकरता तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जगले तुमच्या आमच्याकरता. आमचं स्वातंत्र्य, आमचं भगवं अधिष्ठान जपण्याचं कार्य या महात्म्यांनी केलं. हिंदू हृदय सम्राट
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य 32 वर्ष जगले तुमच्या माझ्याकरता. आज मी कीर्तन करतोय, आज आपण धर्मकार्य करतोय, याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त या महात्म्यांना जात आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जात आहे. सगळे महात्मे तुमच्या माझ्याकरता यांनी भगवा अधिष्ठान जतन करून ठेवलंय. आठवण होते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण होते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म पाहिला सकला माणूस जीवन, माणूस जीवन, माणूस जीवन. पुन्हा जन्म ज्याची त्याची भक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं, माझ्या राजाचं माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. जगामध्ये अनेक राजे होऊन गेलेत. जोरदार टाळी वाजवा या राजांकरता. राजांचं मी प्रत्येक दिवशी स्मरण केलं पाहिजे. छत्रपतींची आरती होते, प्रतिमेचं पूजन होतं. जगातले बाकीचे राजे लक्षात पण नाहीत आपल्या, पण हे छत्रपती आमच्या अंतःकरणात आहेत. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार. नर राक्षसांचा करोनी संहार. धरणी मातेचा तू केला उतार. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार. नर राक्षसांचा करोनी संहार. धरणी मातेचा तू केला उतार. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. आरती गाया. सगळ्यांनी हात वरती करा एकदा. संपलं कीर्तन, आपली वेळ संपली. छत्रपतींचा जय जयकार झाला की संपला कीर्तन. लगेच भोजन प्रसाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज यशवंत गुणवंत कीर्तिवंत
श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली प्रेमे चंदेनाचे डोले हर बली देह भाव एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी प्रेमे चंदेनाचे डोले हरपले देह भाव। 2 चरणाचा भाव आपण पाहिला, उर्वरित 2 चरणं आहेत अजून, वेळ संपल्यामुळे आपण थांबलेलो आहोत। आमच्या दत्ताभाऊंनी मला खूप आग्रह केला आजच्या कीर्तन सेवेचा, मला आल्यानंतर खूप आनंद वाटला। मोठेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ माता बहिणी ज्येष्ठ मंडळी तरुण मित्र उदार अन्नदाते दिनगेदार तुमच्या सर्वांच्या अंतःकरणातील श्रद्धेला वंदन। आमचे सर्व कानिपनाथ भजनी मंडळातील आमचे सर्व सहकाऱ्यांना वंदन। कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज की जय। गुरु कानिपनाथ भगवान की जय। विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोलिले गुरुवे देवा गुरुवे क्षमा परत महाराज विचारिला